मित्रांनो, माझ्या बरोबर एक काल मोठी घटना घडली. काल माहितीये का काय झालं? काल मी माझ्या मित्राचा बर्थडे होता म्हणून बर्थडेला गेलो होतो आणि काय केलं, मी त्याच्यासोबत एक सेपरेट फोटो घेतला जो स्टोरी स्टेटसला ठेवाली. असं म्हणून मी फोटो घेतला आणि माझ्या विचार आला की डोक्यामध्ये माझा एक एडिटर आहे मित्र, जो फोटो आणि व्हिडिओ एडिट करतो, स्पॉन्सरशिप वगैरे सगळं घेत होतो. त्यामुळे मी माझ्या डोक्यात प्लॅन आला की याला व्हिडिओ आपला फोटो पाठवून एडिट करून घ्यावं. मी त्याच्या कशा फोटो पाठवला तर त्यांनी कसा फोटो बनवून दिलाय तुम्हाला विश्वास बसणार नाही मित्रांनो. त्या फोटोमुळे मी सध्या घराबाहेर, म्हणजे मला आई वडिलांनी घराबाहेर काढले. तुम्हाला सांगतो सगळं विषय काय झाला माहितीये का, त्याने फोटो असा एडिट करून दिला ना, तो जो सेपरेट मित्राबरोबर मी फोटो घेतला होता, सेम टू सेम डिक्टो मुलगी करून टाकली त्याने. मुलगी सेम माझ्या समोर, माझ्या बरोबर एक मुलगी उभारली. त्यानं खाली काय लिहिलं माहितीये का, त्याच्या खाली फोटो खाली डेटिंग असले काहीतरी अपशब्द त्यांनी लिहिले. आणि नुकतंच सकाळ सकाळी त्याने मला फोटो पाठवला. मी आज उठलो पण नव्हतो झोपेतनं. तो फोटो माझ्या भावाने बघितला. मग काय भावानो, लागले ना भावानो, असा विषय झाला. तर समजून घ्या पुढल्या भावना. आणि लय मोठा विषय झाला. तो विषय आपण गंभीर, तो वेगळे ठेवूया. सांगायचा उद्देश माझा हा होता की एखाद्या आंधळ्यावरती विश्वास ठेवा भावानो, तुम्हाला सांगतो. पण एआय वरती चुकून सुद्धा नाही, अजिबात विश्वास ठेवू नका. ए आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हे अजिबात विश्वास ठेवू नका. काय पण होऊ शकतंय भावानो आजच्या युगामध्ये. कलियुग चालू आहे, लक्षात ठेवा. तर नमस्कार मित्रांनो, पहिला व्हिडिओ. आजचा विषय आहे खूप गंभीर. तो विषय मी आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. टेन्शन घेऊ नका. आणि अशा एआयच्या घटना ना तुमच्या बाबतीत सुद्धा घडू शकतात, त्यामुळे सतर्क राहा. जेसिका मेरी रेडक्लिफ ही तर तुम्हाला माहितच असेल. आता काय झाले माहितीये का, त्या डॉल्फिनचं बहुत म्हणजे जास्त व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले. जेसिकाला डॉल्फिननी खाल्लंय पाण्यामध्ये, ही कुठल्या शोला गेलती त्यांनी, खूपच व्हायरल झाले ते. पण खरीच आहे का ती घटना, हा तुम्ही विचार केलाय? तर त्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आणि ही जर घटना खोटी असली तर अशा 3 महिला आहेत ज्यांच्यासोबत ही घटना खरी घडली. त्यामुळे मित्रांनो, प्राण्यावरती विश्वास ठेवून सुद्धा आता कठीण झाले. त्या काय म्हणत होते ना रेस्टार, प्राण्यांना जीव लावा, प्राण्यावरती विश्वास ठेवा, असं करा, हे करा, ते करा. शक्य नाही भाऊ या युगामध्ये. तर खरंच कधी काय होईल ना, काय सांगता येत नाही. आज तुम्ही इथं बसलाय ना, उद्या कुठं बसचाल, कुठं खाचाल, काय करचाल, किंवा उद्या तुमच्या बरोबर काय घटना घडू शकते अजिबात तुम्हाला माहिती नाही. सध्या इंस्टाग्राम वरती, सोशल मीडियावरती खूपच या महिलेचे व्हिडिओ व्हायरल आहेत. तर हे व्हिडिओ खरे आहेत का? तर चला तर मग पाहूयात या व्हिडिओमध्ये. जेसिका ही एक डॉल्फिन अॅनिमल ट्रेनर आहे, जी की ती अॅनिमल आणि डॉल्फिनला ट्रेन करते. आणि ही खूप दिवसापासून असे काम करते. जन्मल्यापासून या डॉल्फिनला तिने सांभाळले आहे, असे काही लोकांचे म्हणणे आहे, किंवा त्या व्हिडिओ मधून दिसून येते. आता हे व्हिडिओ खूप व्हायरल आहेत. मला पण माहित नाही नीट की बाबा हे खरंच आहे का घटना ही आहे. पण एक गोष्ट मी मित्रांनो नक्की सांगू शकतो, हा व्हिडिओ फेक आहे. पूर्णपणे ही बातमी फेक आहे. कारण समोरासमोरच दिसतंय की हा व्हिडिओ एआय जनरेटेड आहे. जेसिका ट्रेनरला डॉल्फिनने संपवलं आहे असं काही जणांचं म्हणणं आहे. पण या व्हिडिओला आपण खूप लांबपर्यंत नेणार, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता जे इंस्टाग्राम, सोशल मीडियावरती जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत जेसिकाचे, ते संपूर्णपणे खोटे आहेत. पण अशाच व्हिडिओ, ही जी घटना घडलेली आहे या व्हिडिओमध्ये जे दाखवलेलं आहे, हीच घटना खरोखर 3 व्यक्ती बरोबर घडलेली आहे. तर चला तर मग जाणून घेऊयात या 3 व्यक्ती कोण आहेत. आता ही गोष्ट आहे 2010 मध्ये. डॉन ब्रेंचो ही एक यूएस महिला आहे, जी 40 वर्षाच्या आत तिचं आयुष्य संपवलेलं आहे. एका डॉल्फिनने संपवलेलं आहे. तिचं नाव आहे टिलिक्युम आर्क. या वेलने या स्त्रीचं आयुष्य पूर्ण संपवलेलं आहे. विषय काय झाला मित्रांनो, या स्त्रीने शो केला. शो करून ही नुकतीच बाहेर पडली होती, तोवर त्या वेलने हिला आतमध्ये पाण्यामध्ये ओढून घेतलं आणि तिथंच तिचं आयुष्य संपवण्यात आलं. आणि दुसरी एक महिला आहे, तिला सुद्धा या टिलिक्युम वेलनीच मारलेलं आहे. तिचं नाव आहे ग्रेटल बेर्ने. ही सुद्धा एक डॉल्फिन अॅनिमल ट्रेनर आहे आणि हिला 20 वर्षाचा अनुभव आहे. हिच्यासोबत काय घटना घडली तर ही चुकून पाण्यामध्ये पडली आणि त्या पाण्यामध्ये टिलिक्युम वेल ही वेल होती. त्यामुळे हिचं सुद्धा आयुष्य संपवण्यात आलेलं आहे. तर सोशल मीडियावरती काय पण होते सध्या, एआयच्या माध्यमातून जे व्हिडिओ बनवले जात आहेत त्यातून खूप मोठमोठे हादसे होणार आहेत. आणि आता एआयच्या युगामध्ये तुम्ही सुद्धा सावध राहायला पाहिजे, जेणेकरून आपली अशी सिक्रेट इन्फॉर्मेशन कोणापर्यंत जाता कामा नये. आणि मित्रांनो, मी एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो, आपण कुठेच सुरक्षित नाही. सध्या सुद्धा आपण कुठेच सुरक्षित नाही. ना बसमध्ये सुरक्षित आहे, ना ट्रेनमध्ये सुरक्षित आहे, ना या घरामध्ये आपल्या सुरक्षित आहे.
मरण आपलं प्रत्येक वेळेस आपण मरणाच्या दरवाजापर्यंत जातो. प्रत्येक वेळेस मरण आपलं, काळ आपला पिच्छा धरून आहे. त्यासाठी मित्रांनो सतर्क राहा, स्वतःची काळजी घ्या. आणि जे इंस्टाग्राम, युट्यूबवरती मोटिवेशन रील्स टाकतात, खूप मोठमोठे वक्ते आहेत, मोटिवेशन आपण आपल्या कामापुरतच घेतलं पाहिजे. जर आपण डिमोटिवेट झालो ना तरच मोटिवेशन घेतलं पाहिजे. तुम्हाला याच रिअल उदाहरण मी देतो. या फुग्यावरून तुम्हाला समजलं असेल की आपल्या आयुष्यामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही या फुग्यासारखी असते. पण कोणी का असणार, त्याला कितीही जीव लावा, कितीही प्रेम करा, काहीही करा, शेवटी एक ना एक दिवस फुटणारच आणि फाटणारच. त्यामुळे जास्ती काही मोटिवेशनच्या नादी लागू नका. आणि अशा आपल्या दमदार आणि दर्जेदार कॉन्टेंटसाठी ना आपल्या प्रोत्साहनला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा हा आपला पहिला व्हिडिओ या चॅनलवरचा. तर या पहिल्या व्हिडिओला इतका शेअर करा की बस काय बोलू नका. शेअर करून टाका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, अजिबात विसरू नका. सबस्क्राईब करून टाका. तर मित्रांनो भेटूयात अशा एका पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सतर्क राहा, सावध राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.